नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच ही वर्षातली पहिली अमावस्या म्हणून ओळखली जाईल. 16 एप्रिल रात्री 8:11 ही अमावस्या सुरू होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती 17 एप्रिल सायंकाळी 5:22 होईल. म्हणून ही दर्श अमावस्या 17 एप्रिल रोजी पूर्ण दिवस व्यापून असल्याने 17 एप्रिल ती अमावस्या तिथी आपण साजरी करणार आहोत. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करू शकतो, जेणेकरून घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला उद्या या दर्श अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्पण करायचे आहेत. असं केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतात. अमावस्या ही तिथी महिन्यातून एकदाच येते, परंतु हा दिवस नकारात्मकता, नजरबाधा, शत्रुत्रास, पितृदोष, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणूनच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही खास उपाय, चैत्रदर्श अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, फक्त पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. नजरदोष, शत्रुत्रास, अडचणी, घरातील आजारपण दूर होऊन घरात पैसा येईल, घरात गरिबी आणि दरिद्रता नष्ट होईल, घराची, मुलाची, पतीची वर्षभर भरभराट चालू असेल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे आणि याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. दर्श अमावस्येला आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जो अमावस्येचा काळ आहे त्या काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मंडळी तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग आहे जो चांगला चालत नाही, किंवा तुमच्या उद्योग व्यवसायाला कोणाची वाईट नजर लागलेली असेल, त्यामुळे जर तुमचा उद्योग व्यवसायामध्ये घाटा होत असेल किंवा हा व्यवस्थित चालत नसेल, हवा तसा पैसा त्यातून तुम्हाला मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्कीच करू शकता. तसेच जर तुमच्या घरात कोणाची वाईट नजर लागलेली असेल, त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील, किंवा पती पत्नीमध्ये वाद होत असतील, पती पत्नीचे ऐकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा बरकत येत नसेल, किंवा पैसा तर येतो पण विनाकारण खर्च होतो, दवाखान्यात पैसा खर्च होत असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला होणारा शत्रूचा त्रास हा सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो. शत्रूच्या मनामध्ये आपल्याबद्दल जे काही वाईट विचार आहेत ते सुद्धा संपूर्णपणे निघून जातील आणि शत्रू आपल्यासमोर नतमस्तक होईल. मग हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, तसं तर कोणतंही शत्रुत्व आहे तर या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील आजारपण सुद्धा दूर होतं. जर आपल्या घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडली की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी येत आहेत, तर यासारखे अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच जास्त प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा गंगाजल टाकून आपणास आंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकल्यामुळे आपले शरीर आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा निघून जाते आणि म्हणूनच अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अगदी संध्याकाळी हा उपाय केला
तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 मातीचे दिवे लागणार आहेत, म्हणजेच मातीच्या 2 पंत्या लागणार आहेत. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. वात आपणास लांब वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये टाकायचं आहे. तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर आपणास तूप मिळत नसेल तर आपण तेलाचा दिवा लावू शकता, पण तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. त्यातले काही तांदूळ हळदीने पिवळे करायचे आहेत आणि त्यातील काही तांदूळ कुंकाने लाल करायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपण पिंपळाच्या वृक्षापाशी जाऊनच आपणास हा उपाय करायचा आहे. पिंपळाचं झाड कितीही छोटं असेल आणि कितीही मोठं असेल तरी हा उपाय आपण त्या झाडापाशी करू शकतो. सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाला आपणास जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून जल अर्पण करायचं आहे. नंतर हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर गोड मिठाई नैवेद्य म्हणून पिंपळाच्या झाडासमोर ठेवायचं आहे. तिथेच हे 2 दिवे प्रज्वलित करायचं आहे. त्या 2 दिव्यामध्ये आपणास 11 कुंकाने लाल केलेले तांदूळ एका दिव्यात टाकायचे आहे आणि 11 हळदीने पिवळे केलेले तांदूळ दुसऱ्या दिव्यात टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला 3 वेळा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः असं म्हणायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवाला स्मरण करायचं आहे आणि पितरांना सुद्धा स्मरण करायचं आहे. आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यातील समस्या पिंपळाच्या समोर आपणास मांडायचं आहे. मनोमन आपण पिंपळाच्या झाडाला आपली अडचण सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. यानंतर या वृक्षाला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायची आहेत. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 5, 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा आपण पिंपळाच्या वृक्षाला घालू शकता. या पिंपळाच्या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो. या वृक्षाच्या पानामध्ये आणि खोडामध्ये विष्णू लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी या पिंपळ वृक्षाची पूजा करणे आपणास अत्यंत फलदायी ठरू शकते. ज्या घरातील व्यक्ती ही विधी अमावस्येच्या दिवशी करतात त्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय सुद्धा केलेला आहे आणि त्यांना फरक देखील जाणवलेला आहे. म्हणूनच हा उपाय स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतात. तर अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.